मित्रांनो, लोकसभेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर मित्रांनो, तुमचं मतदार यादीत नाव आहे की नाही ऑनलाईन कशा प्रकारे चेक करायचं आहे किंवा मग तुमच्या गावाची मतदार यादी ऑनलाईन कशा प्रकारे डाउनलोड करायची आहे, तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्ही दोन पद्धतीने तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही तर ते चेक करू शकता। पहिले तर मित्रांनो, तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटची लिंक मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। या वेबसाईटवरती आल्यानंतर मित्रांनो, पहिले तर तुम्ही येथे सर्च इन इलेक्टोरल रोल तर या ऑप्शनवरती येथे क्लिक करायचे। तर येथे तीन ऑप्शन मित्रांनो तुम्हाला येथे दाखवण्यात येईल। येथे तुम्ही तुमच्या मतदान कार्ड नंबरने तुमचं नाव येथे सर्च करू शकता। त्यानंतर येथे तुम्ही तुमचे डिटेल्स टाकल्यानंतर तुम्ही येथे तुमचं नाव सर्च करू शकता किंवा मग येथे तुमचा मोबाईल नंबर टाकून तुम्ही तुमचं नाव येथे सर्च करू शकता। तर येथे पहिलं ऑप्शन जे असणार आहे तर याला येथे सिलेक्ट करायचं आहे आणि येथे तुमचा मतदान कार्डचा जो नंबर असणार आहे तर तो नंबर टाकायचा आहे। त्यानंतर येथे महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर हा कॅप्चा कोड तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि सर्चवरती क्लिक करायची। सर्चवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुमचं जर येथे नाव सर्च रिझल्टमध्ये आलेलं असेल तर मित्रांनो तुमचं नाव मतदार यादीत ॲड करण्यात आलेलं आहे आणि तुम्ही मतदान करू शकता। तर मित्रांनो, ही तर झाली आता पहिली पद्धत। दुसरी पद्धत मित्रांनो, डायरेक्टली तुम्ही तुमच्या गावाची मतदार यादी डाउनलोड करू शकता। त्यासाठी मित्रांनो तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे। तर या वेबसाईटची लिंक मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला इथे महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर येथे तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर येथे तुमची जी विधानसभा असणार आहे किंवा मग तुमचा जो तालुका असणार आहे तर तो तालुका सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर येथे मराठी भाषा सिलेक्ट करायची आहे। त्यानंतर मित्रांनो, इथे सर्चमध्ये तुम्हाला तुमच्या गावाचं नाव येथे टाकून घ्यायचं आहे। गावाचं नाव टाकल्यानंतर मित्रांनो, इथे तुम्हाला तीन ऑप्शन येथे दाखवण्यात येईल। तर तुम्हाला इथे फायनल रोल 2024 याच्या खालील जे डाउनलोडचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचे आहे। त्यापूर्वी मित्रांनो तुम्हाला हा कॅप्चा कोड या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि त्यानंतर या डाउनलोडच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। डाउनलोडच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे थोडा वेळ लोडिंग होईल। लोडिंग झाल्यानंतर तुमची जी PDF फाईल असणार आहे तर ती डाउनलोड होईल। तर अशा प्रकारे फाईल सेव्ह करण्यासाठी ऑप्शन आलेला आहे। तर तुम्हाला जेथे ही फाईल सेव्ह करायची आहे तर ते लोकेशन सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर सेव्हवरती क्लिक करायचे आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो ही PDF फाईल येथे डाउनलोड झालेली आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो तुमच्या गावाची मतदार यादी येथे डाउनलोड झालेली आहे। तर तुम्ही येथे तुमचं नाव किंवा मग तुम्हाला ज्या व्यक्तीचं नाव बघायचं आहे तर त्या व्यक्तीचं नाव तुम्ही या यादीमध्ये बघू शकता।